इस वक्त की बड़ी खबर नागपुर से सामने आ रही है, जहां रिश्तों और दोस्ती को लेकर एक चौंकाने वाली घटना हुई है। वाठोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत दिघोरी पुरानी बस्ती में एक जीजा को अपनी साली की दोस्ती छुड़ाना भारी पड़ गया। दोस्ती खत्म करने की बात पर हुए विवाद में जीजा पर जानलेवा हमला कर दिया गया। जानकारी के मुताबिक जयताला निवासी आशीष हर्षे अपनी साली के कुछ दोस्तों से मिलने दिघोरी पुरानी बस्ती गए थे। उनका मकसद इन दोस्तों से अपनी साली की दोस्ती खत्म करवाने का था, लेकिन आशीष का यह कदम उन पर ही भारी पड़ गया। उनके साली की दोस्ती आरोपी महेश काले और अनुराग ढोक नाम के दो युवकों के साथ थी। आशीष इसी दोस्ती को खत्म करवाने के उद्देश्य से इन दोनों से मिलने पहुंचे थे। इसी बात को लेकर तीनों के बीच तीखी बहस हुई, जिसने जल्द ही हिंसक रूप ले लिया। बहस इतनी बढ़ गई कि आरोपियों ने आशीष के पेट में चाकू से हमला कर दिया। घटना की सूचना मिलते ही वाठोड़ा पुलिस ने त्वरित कार्रवाई की। पुलिस ने इस मामले में तत्परता दिखाते हुए मुख्य आरोपी महेश काले और अनुराग ढोक को गिरफ्तार किया है। काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे दिघोरी जुनी वस्ती उमरेड रोडला। यामध्ये जखमी जो आहे आशीष हर्षे हे जयताळ्याकडे राहतात आणि त्यांची पत्नीची बहीण म्हणजे त्यांची मेहुणी, तिचा मित्र जो होता महेश काळे आणि अनुराग ढोक यांनी यांच्यासोबत मैत्री ठेवू नको या कारणावरून तिचे जे जिजा आहेत आशीष हर्षे ते त्यांना समजवायला गेले होते। या कारणावरून त्यांचे काल तिथे भांडण झाले। तर मयूर काळे आणि अनुराग ढोक यांनी आशीष हर्षेवर पोटामध्ये चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते। आशीष हर्षे जे जखमी आहेत ते तात्काळ यश हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करण्यात आलं आणि रात्री त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यात आले। त्यानंतर आरोपींचा शोध घेतला। वाठोडा पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी जे PSI राऊत आणि बीट मार्शल तपास पथक यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेतला। तर ही दोन्ही आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांची आता अटक कारवाई सुरू आहे आणि आपण त्यांचा PCR घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। हे जे आरोपी आहेत यांचा क्राईम रेकॉर्ड नसल्याचं समजलेलं आहे। आतापर्यंत आम्ही जे माहिती घेतली त्यावरून यांचा क्राईम रेकॉर्ड नाहीये आणि हे सोबत राहण्यासाठी प्रवृत्त करत होते त्या मुलीला। ते मुलगी त्यांची रिलेशन मध्ये होती पूर्वी। वैयक्तिक कारणातून हा प्रकार झालेला आहे।